हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आमच्या घरात वरच्या मजल्यापासून ते खालपर्यंत 45 शिड्या आहेत, ज्यात वळणाच्या रूपात 5 अडथळे आहेत. अनेकदा मनात विचार येतो की ही वळणं किंवा अडथळे हे नसते तर किती सोपं झालं असतं. चढ उतार करणं किती सोपं आणि लवकर झालं असतं. काही दिवसांपूर्वीची एक गोष्ट. जसं शिड्यांवरून उतरू लागलो तसा पाय घसरला आणि वेगानं 8 शिड्या पार करत सरळ पहिल्या वळणावर आलो. जर शिड्यांमध्ये वळणं नसती तर ह्या 45 शिड्यावरून सरळ खाली घरंगळत आदळत आपटत थेट जमिनीवर येऊन थांबलो असतो. आणि माझी काय अवस्था झाली असती याचा विचारही न केलेला बरा. शिड्यांची वळणं असोत किंवा रस्त्यावर तयार केलेले गतिरोधक असोत, चौकात लागलेले सिग्नल असोत की वाहनांच्या तपासणीसाठी उभारलेले तपासणी नाके असोत, हे आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करतात, पण सोबतच आपल्याला नियंत्रित करण्यास सहाय्यक ठरत असतात. जीवनात अडथळेही आवश्यक आहे. जीवनात जर अडथळे किंवा गतिरोधक नसतील तर आपण अमर्याद वेगानं धावायला सुरुवात करू आणि अनेक विविध प्रकारच्या दुर्घटनांना बळी पडू. लाल सिग्नल लागल्यावर थांबणं हे आवश्यक आहे, पण यामुळे आपण अव्यवस्था आणि ट्रॅफिक जामपासून वाचू शकतो. गतिरोधक आपल्या अनियंत्रित गतीला नियंत्रित करतात आणि ते आपल्याला दुर्घटना होण्यापासून वाचवत असतात. तपासणी नाका आणि विविध प्रकारच्या तपासणी एजन्सी नसत्या तर आपली असंविधानिक आणि अनैतिक कामं करण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. कोणते ना कोणते भौतिक गतिरोधक किंवा मानसिक दबावामुळेच आपण अपेक्षित नियमांचं पालन करून चांगले नागरिक झालो आहोत. तसं पाहता आपण जीवनामध्ये अनियंत्रित होऊन सतत पळत राहिलो तर आपण किती पळू शकणार आहोत. लिओ टॉल्स्टॉयच्या गोष्टीतला एक प्रमुख पात्र अधिक जमीन मिळवण्याच्या नादात पूर्ण दिवस अनियंत्रित वेगानं पळू लागतो, पण अखेर त्याला आपले प्राण गमवावे लागतात. धावल्यानंतर थकवा येणं स्वाभाविक आहे. आता विश्रांती घ्यावी असं ठरवणंही गरजेचं आहे. काम करून थकल्यानंतर योग्य वेळी विश्रांती घेतली तर आयुष्यभर आपण धावू शकतो आणि जीवनाच्या शर्यतीत खरोखरीच आगेकूच करू शकतो. यासाठी विश्रामरूपी गतिरोधक आवश्यक आहे. जीवनामध्ये सतत काम करत राहाल, पैसाही कमवाल, पण शारीरिक स्वास्थ्य, मानसिक सतर्कता आणि भावनात्मक संतुलनाकडे लक्ष न दिल्यास तर आपण सतत तणावात आणि चिंतेने ग्रासलेले असाल तर अशा कमाईचा काहीही उपयोग होणार नाही. जीवनामध्ये संतुलन राखणं हे गरजेचं आहे. जीवनामध्ये विविध प्रकारचे अडथळे किंवा बाधा संतुलन मिळवण्याच्या संधी प्राप्त करून देत असतात. हे अडथळे सांगत असतात की जीवनात बाहेरील अडथळ्यांशिवाय अंतर्गत आणि मानसिक अडथळ्यांना दूर करणं हे किती महत्त्वाचं आहे. आपण आयुष्यात किती धावलो त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की आपण किती अडथळे पार केले. अडथळेरहित जीवनापेक्षा आव्हानयुक्त जीवन चांगलं, कारण आव्हानांचा स्वीकार करण्यातच जीवनाचा वास्तविक विकास शक्य आहे. आव्हानांशिवाय आपण कोणतीही नवी गोष्ट शिकू शकणार नाही किंवा विषम परिस्थितीत त्यांच्याशी झगडण्याचा संकल्प किंवा साहस आपण करू शकणार नाही. अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात आणि आत्मपरीक्षण किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची संधी देत असतात. काय खरं आहे ना? श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.